माझं नाव चैतन्य गवळी. माझं प्लेसमेंट क्वालिटास ग्लोबल मध्ये ॲज अ डेटा अॅनालिटर झालंय. मी पुणेरी पॅटर्न मधून डेटा अॅनालिस्ट कोर्स केला होता. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सारिका मॅडमची प्रेडिसेशन मुळे कम्युनिकेशन मध्ये खूप हेल्प झाली. इथले ट्रेनिंग आणि टीचिंग स्टाफ खूप चांगला आहे. आणि तुम्हाला जर एक प्लेसमेंट व्हायचं असेल तर कम्युनिकेशनवर जास्त फोकस द्या. मी तसे 4-5 इंटरव्ह्यू दिले. जिथं जिथं सरांनी इंटरव्ह्यू शेड्यूल केले तिथं गेलो. पण ते काही कोणाला टेक्निकल बॅकग्राऊंड पाहिजे, कोणाला कुठं कम्युनिकेशन वीक वाटतं. 4-5 इंटरव्ह्यू दिले. त्याच्यानंतर आता काल जो इंटरव्ह्यू झाला त्याच्यात कम्युनिकेशनवरच फोकस होता त्यांचा. बाकी आपलं टेक्निकल नॉलेज आणि आपलं आतापर्यंत काय केलं हे त्यांनी विचारलं, म्हणजे एक्सप्लेन करायला सांगितलं की आतापर्यंत डिग्री संपल्यानंतर हे का करत होते, ते का करत होते, डेटा अॅनालिस्टच का. सगळ्यात जास्त मेन आहे पेशन्स. आपल्यात जर पेशन्स असेल तेव्हाच होऊ शकतं काहीतरी, तेव्हाच होऊ शकतं. कारण की कधी कधी आपल्याला वाटतं की अरे हा इंटरव्ह्यू मिस झाला आपला, तर त्याचा जर सेटबॅक घेऊन बसलो तर आपण पुढं नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये अजून परफॉर्म किंवा करूच नाही शकणार परफॉर्म. तर त्याचा सेटबॅक न घेता आपला नेक्स्ट इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर करायचा. आणि डोक्यात हे घेऊन नाही चालायचं की हा इंटरव्ह्यू नाही झाला तर माझं कसं होईल, तर तो इंटरव्ह्यू पण खराब होतो. बस एक क्लिअर माइंडसेटने जायचं की फक्त इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्याचे रिझल्ट वर किंवा आउटकम वर लक्ष दिलं तर मग नाही होत. पुणेरी पॅटर्नचं टीचिंगमुळेच तर मी आज क्लिअर झालोय. आणि सगळं तुमचा सपोर्ट, किशन सरांचा सपोर्ट कंटिन्यूस होता. सांगायचं तात्पर्य काय की फक्त प्रेझेन्स महत्वाचा नाहीये, एक प्रेझेन्स ऑफ माइंड पण महत्वाचा आहे. की ऍटलिस्ट मला येऊन विचारा, किशन सरांना विचारा की बाबा प्लेस होण्यासाठी काय काय खरंच गरजेचं आहे, मी काय स्टेप्स उचलू. कम्युनिकेशन एकदम वीक होता, पण त्याच्यावरूनच सरांनी थोडा कॉन्फिडन्स दाखवला माझ्यावरून, म्हणून मी झालो आज. करेक्ट. टेक्निकल हेच आपलं प्रोजेक्ट मध्ये काय केलं आणि आतापर्यंत म्हणजे डिग्री संपल्यानंतर काय काय करत होते, की हाच कोर्स का केला, अजून म्हणजे मग याच्यासोबत काय काय प्रिपेअर करत होते. म्हणजे मी जसं गेट साठी प्रिपेअर करत होतो तर त्यांना सांगितलं मी गेट साठी प्रिपेअर करत होतो आणि गेटची एक्झाम झाली. म्हटलं तर मग रिझल्ट विचारला त्यांनी, गेटचा काय रिझल्ट आला. म्हटलं मॅम आय मिस्टेड बाय 3 मार्क्स, सो आय कुडंट क्वालिफाय. सो त्यांनी विचारलं की नाव व्हॉट आर यू डुइंग. आय एम सर्चिंग फॉर अ रोल इन डेटा अॅनालिस्ट. सो तेव्हा म्हणजे थोडक्यात त्यांनी अंदाज काढले की खरंच डेटा अॅनालिस्ट मध्ये इंटरेस्ट आहे का, बाकी असं वेगळं काही नाही वाटलं. पण त्या अंदाज काढणार किंवा डिग्री नंतर खरंच तुम्ही किती वेळ दिलाय स्किल अपग्रेडेशन साठी, तुम्ही स्वतःहून किती हात घालवताय, हे पण महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यावरून सिन्सिअरिटी कळते. आपण आपल्या करिअर बद्दल किती सिन्सिअर, म्हणजे गॅप बद्दलच विचार करतो.